दोन्ही संघांचा 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे या. 12th मॅन और अजमेर हा जो संघ आहे त्या संघाची बॅटिंग असेल 12th मॅन कंपल्सरी. माझ्याकडे तुम्हा सर्वांना घेऊन जातोय. रसिक मायबापांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर हार्दिक स्वागत करतोय. आणि जर एकंदरीत जर तुम्ही बघताय तर ही मॅच देखील मोठी बनेल यात अजिबात शंका नाहीये. मागची मॅच जर पाहिले गेले एका बाजूला कालकाई कृपा 30 आणि त्याचबरोबर रहीम 11 वलवते या दोन संघांमधलं बॅटर आपल्याला बघायला मिळालं जिथे एकतर्फी बॅटर झालं होतं. राजवेल संघाची बॅटिंग असेल. सो ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. बॅटर्सचं नाव सांगा आम्हाला. बॅटर्स नेम दर्शन आणि विजय. सला संघांमध्ये जर पाहिलं गेलं तर स्वतः विजय आहेत परंतु विजय मिळेल का? विजय आणि दर्शन. विजयाचं दर्शन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर राहुल आहे. राईट मोर द विकेट. राहुल बॉलिंग करतायत. पहिलाच बॉल या जर पाहिलं तर जड मध्ये टाकला होता जिथे शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू तैनात होता आणि केवळ एकच धाव फक्त मिळेल. असलं त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत आता विजय या स्ट्राईक मार्क वरती असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज देखील तितकाच आक्रमक आहे. राहुलला आपण बघतोय. करंजली संघ या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती यावेळेला हवेमध्ये खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न असेल परंतु अगदी वाऱ्यासारखा हा क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचला होता परंतु चेंडूचा त्या ठिकाणी बघा पकडण्यासाठी अपयश. चेंडू दणदणकर सीमा रेषा पलीकडे चौकार बघायला मिळाला. चांगली फटकेबाजी चालली आहे. विजय आणि दर्शनची जोडी अगदी सलामीसाठी गेले. पहिल्या बॉलवरती ज्यावेळेला यॉर्कर लाईनची डिलिव्हरी टाकली होती सुपर. आपण म्हणतो ना जे क्षेत्ररक्षक असतात क्षेत्ररक्षकानं आपल्या बॉलरला जर का तुम्ही सपोर्ट केला तर बॉलर काहीतरी वेगळेपणानं बॉलिंग करत असतो. काहीतरी अजून त्याच्यामध्ये एक्स्टर्नल गोष्टी स्वतःच्या झोकत असतो. परंतु इथे मात्र कुठेतरी मनोबलाचं खच्चीकरण केलं जाईल. क्षेत्ररक्षण जर का चांगलं झालं तर बॉलर देखील चांगली बॉलिंग करत राहतात. परंतु आता थोडीशी मिसफिल्ड घडली आहे तिथे. लगेच क्षेत्ररक्षक जो शॉर्ट थर्डमॅन होता त्याला मात्र तिकडे पाठवलं गेलं आणि यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार का? इथे सुपर कॅच पकडले. विकेटचं पतन आणि इथे राजवेल संघाला इथे एक मोठा धक्का बसतोय. धक्का क्रमांक पहिला. कमॉन डीजे. सर जर पाहायला गेलं तर या संघाकडे दर्शन आहेत, विजय आहेत, आता प्रकाश गेलेत. क्रमांक 3 वरती प्रकाशला आपण बघताय बॅटिंग साठी. लक्ष्मच्या बाहेर यावेळेला अगदी उभे आहेत. बॅटचा स्टान्स आपण बघतोय आणि त्यानंतर मोठा फटका काहीच आहे ना. बॉलचा या ठिकाणी अभ्यास केला गेला. सरळ चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रकाश यांच्या माध्यमातून केला गेलाय. असं वाटतंय की अगदी मैदानाच्या बाहेरून ते मन बनवून गेलेत की पहिल्याच बॉलवरती मी विकेट खेळेन जिथे बॅट बॉलचा कोणता संपर्क नव्हता. डॉट बॉल आलाय. राहुलचं काय कमालचं कमबॅक करंजळी संघाच्या माध्यमातून बघतोय. अलोंग द कार्पेट खेळला गेलाय. जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल या चेंडूला पकडलं जाणार अतिशय वेगानं एकच धाव फक्त कंप्लीट होईल. दुसऱ्याचा प्रयत्न केला होता फलंदाज प्रकाशानं परंतु योग्य वेळेला नकार विजयनं दिलाय. पहिलं षटक प्रोग्रेसला चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल आलेले आहेत. डीप स्क्वेअर लेग लावलाय. मिड विकेट बाहेर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे आणि त्याचबरोबर कव्हरचा खेळाडू देखील स्वीपर कव्हर मध्ये ठेवलाय. इथे देखील डॉट बॉल आलाय. बिंदी बॉल आलाय.
निर्धाव चेंडू, एकचा खेळ समाप्त, लॉस ऑफ 1 विकेट, धाव संख्या 6. छोटीशी विश्रांती, ऐकूया डीजीवरती एक मधुर संगीत. डीजे धन्यवाद धन्यवाद. यानंतर आपण पुढच्या मॅचचा अनाउन्समेंट करतोय. खामगाव रॉयल शौर्य 11 विरुद्ध जालगाव. खामगाव विरुद्ध रॉयल शौर्य 11 जालगाव या दोन संघांमध्ये बिग बॅटल असेल. बोथ टीम बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स कडे या. आम्हाला माहिती आहे सकाळच्या 17 पासून जो शौर्य 11 जालगावचा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय आणि या मॅच मध्ये देखील काही बात असते खेळताना दिसतील. आणि सर काय नाही एकंदरीत जर पाहायला गेलं तर दापोलीचा विराट कोहली, शैलू जालगावकर देखील खेळताना दिसतील. आमचे रहीमबाई देखील या ठिकाणी बघतायत. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वातील जो खेळाडू अमेय पालकर हे देखील चांगले खेळाडू आहेत. दापोलीचं ज्यांनी टेनिस क्रिकेट गाजवलेलं आहे. त्याचबरोबर अक्षय मांडवकर, तेजस वायकर आहेत. एकंदरीत किशोर गुंडेकर तो खेळाडू देखील खेळताना दिसू शकेल. चला आपण टॉस करूयात. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वाईड यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता आणि ते सक्सेसफुल डिलिव्हरी असेल तिथे. ऑप्शनच्या बाहेर योग्य टप्प्यावरची बॉलिंग आपल्याला बघायला मिळते. पंतांच्या डाव्या बाजूने एकदा बॉलिंग केली जाते. कॉम्बॉक्स एन कडनं ही बॉलिंग असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग येणारा पुढचा बॉल आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल परंतु जोपर्यंत आपण पाहायला गेलं तर चेंडू पकडतील आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईस केले. दुसरा धक्का या ठिकाणी राजमहलच्या संघाला बसतोय जिथे नाजूक परिस्थितीमध्ये हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या स्थिरवलेली 6ला 2 खेळाडू बाद झालेत. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. या षटकातील 4 चेंडूंचा बॉल शिल्लक आहे. आता वीरू गेलेत मैदानाच्या आतमध्ये. वीरू पाजी जर्सी नंबर 10. क्रमांक 5 वरती वीरू यांना पाठवलं गेलंय. अगदी छोटासा खेळाडू पण तो कारनामे देखील मोठे असू शकतील. क्रमांक 5 वरती त्यांना पाठवले राजवेल्या संघाकडून. परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. 6 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत. या बॉलला देखील अगदी उचलून खेळण्याचा प्रयत्न असेल. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार. ब्रँडेड चौकार. खामगाव वर्सेस रॉयल शौर्य 11 जालगाव. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स कडे या. खामगाव विरुद्ध रॉयल शौर्य 11 जालगाव. लेफ्ट हँडेड बॉलर आहे त्याच्यावरती मागच्या बॉलवरती चौकार आला. ओ या वेळेला चांगला वॉल कनेक्ट. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईन चप्पल इकडे सरळ कॉमेंट्री बॉक्स कडे येतोय. मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. काय फटकेबाजी आता आपल्याला बघायला मिळते. एक सन्मानजनक स्कोर बनू शकतो का या 6च्या माध्यमातून संघाची धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल मात्र या ठिकाणी शिल्लक असतील शेवटच्या षटकातील. या बॉलला देखील मोठा प्रहार केला. रोहित चेंडूच्या खाली पोहोचतोय. येथे कोणती चूक होत नाही. आता विकेटचं पतन आहे. मोठा धक्का बसलाय. धक्का क्रमांक 4. कमॉन डीजे. डीजे थँक्यू व्हेरी मच. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. धाव संख्या जाऊन पोहोचले 16 आकड्यावरती. टॉस बॉक्स कडे आपण जातोय. खामगावच्या विरोधामध्ये जालगाव चॅलेंजर्स हे बॅटल चालू आहे. तिथे टॉस केला जातोय. टॉस कोणी जिंकलाय? खामगाव या संघाने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन लवकरच येणं गरजेचं राहील. या बॉलला जर पाहिलं गेलं तर लीड एज घेतली गेले. फलंदाज बाद होतील. 2चा खेळ समाप्त झाले. धाव संख्या 16 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता 17 धावांचं टार्गेट तब्बल 12 बॉल मध्ये असेल. 12 बॉल 17 धावांची आवश्यकता. थोडीशी विश्रांती आणि ऐकूया डीजीवरती एक मधुर संगीत.
जालगाव चॅलेंजर्स चला या बाहेर आपण मॅचला सुरुवात करतोय. अभिदादा काय व्हिडिओ वगैरे बनवण्याचं काय प्लॅन आहे की काय आतमध्ये? तुम्ही पाहिलं गेलं तर अभि मांडवकर आणि तेजस वायकर एकंदरीत सध्या सोशल मीडियावरती अगदी खूप मोठ्या प्रमाणात सर व्हायरल झालेले आहेत. म्हणजे आधुनिक जे क्रिकेट आहे, म्हणजे याच्या अगोदरच आपण जे क्रिकेट खेळायचो लहानपणी कसं क्रिकेट खेळायचो तशा प्रकारच्या व्हिडिओज अभि मांडवकर आणि तेजस वायकर यांच्या माध्यमातून अगदी त्यांच्या युट्यूबला देखील चॅनल आहे आणि त्याचबरोबर इन्स्टावरती देखील फॅन पेज आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्कीच चॅनलला जर का एकंदरीत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्या आयडीला फॉलो केलं नसेल तर जाऊन पहिल्यांदा आयडीला फॉलो करा आणि क्रिकेटच्या अगदी जुन्या ज्या व्हिडिओ असतील जे जुनं क्रिकेट कशा प्रकारचं होतं त्या नक्कीच जाऊन बघू शकता आणि आनंद घेऊ शकता. खामगाव ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. म्हणजे प्रतिस्पर्धी जालगाव चॅलेंजर्स या संघाला बॅटिंग करावी लागेल. चला मॅचला सुरुवात करूया. सूरज सर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. टाइम इज एव्हरीथिंग. एका बाजूला राहुल आहे आणि दुसऱ्या बाजूला असेल त्याचा साथीदार रोहित आणि राहुल. अनेकदा आपण ही जोडी पाहिले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, रोहित आणि राहुल यांना, आणि आज मात्र अगदी करंजळी संघाकडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. समोर गोलंदाजी ट्रॅक वरती आय थिंक दीप्तेश या ठिकाणी आपण बघतोय. या बॉलवर जर पाहायला गेलं तर एकंदरीत चांगल्या प्रकारचा पॉझिटिव्हनेस पण आपल्याला बघायला मिळतोय. जालगाव चॅलेंजरचा का जालगाव चॅलेंजर जर विचार करायला गेला तर मी तरी सर म्हणतोय एकाच वाढीतले बहुतेक खेळाडू खेळताना दिसला. आम्ही पालकर असतील, किशोर गुंदेकर, तेजस वायकर, त्याचबरोबर आमचा आविष्कार देखील आहे. त्याचबरोबर जर आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत अभि मांडवकर, प्राणेश निवाते हे सगळे खेळाडू अगदी जर पाहायला गेलं तर मी म्हणतोय शंतनू नांदिस्कर एका कुंभारवाडीतले सगळे खेळाडू आहेत ते. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आमचे नितेश दादा देखील या ठिकाणी आमचे जालगाववाले आहेत. पुढचा बॉल असेल मॅचकडे मी तुम्हाला सर्वांना घेऊन जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. या बॉल वरती मोठा प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क, ब्रँडेड षटकार. डीजी कम ऑन. डीजे धन्यवाद सर. आपण गाव टू गाव फॉर्मॅट नुसार मॅच खेळत आहोत. गाव टू गाव फॉर्मॅट मी तरी म्हणेन जालगाव चॅलेंजर संघ एक वाडीतलेच खेळाडू बहुतेक जे खेळतायत आता. विशाल फंदेरे यांच्याकडून बघा लगातार 3 सिक्सर साठी बॅटिंग करणारे संघाचे जे बॅटर्स आहेत, लगातार 3 सिक्सर ठोकला तर 500चं कॅश प्राइज तुम्हाला विशाल फंदेरे यांच्याकडून दिलं जाईल. येणारा पुढचा बॉल असेल, फलंदाज तयार आहे. जर बघायला गेलं तर एकंदरीत राहुलच्या हातामध्ये, रोहितच्या हातामध्ये साईकला कोण आहे? राहुल ना. राहुलच्या हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन तो उभा राहिलाय. मागच्या बॉलवरती त्याने सिक्सर ठोकत इरादा स्पष्ट केलाय. 9 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आहे, राहुल आहे. चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय, चेंडू डॉट बॉल येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या आकड्यावरती. 8 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 10 ची गरज आहे. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न असेल. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट अतिशय वेगाने आपण करताना बघतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 9 या आकड्यावरती. 7 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 7 मध्ये 8. जर पाहायला गेलं तर एकंदरीत गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे.
हा बॉलला अगदी क्रॉस लाईन खेळले, डीप पण विकेटला चांगला स्ट्रोक खेळलाय, जिथे सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळाला. या बॉलवरती केवळ आणि केवळ एकच धाव फक्त मिळू शकेल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. विदाउट लॉस धाव संख्या 10-10. तर जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 7. खामगाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि जिथे बॉलिंगचं त्यांचं डिसिजन, जालगाव चॅलेंजर्स या संघाला एकंदरीत जर पाहायला गेलं तर बॅटिंग करावी लागेल. सर शंतनू नांदिस्कर, वय वर्ष 14व्या वर्षामध्ये हा जो खेळाडू डीपीएल पर्व 11 मध्ये खेळताना दिसेल. 14 वर्षाचा खेळाडू आहे तो. अंडर 14 आपण पाहायला गेलं तर एकंदरीत स्कूलच्या ज्या मॅचेस आहेत लेदर क्रिकेट आपण खेळताना पाहायला मिळालं. सर अनेक दापोलीतल्या खेळाडूंचं स्वप्न राहिलंय की आम्हाला दापोली प्रीमियर लीग जी स्पर्धा खेळायची आहे, पण तो वयाच्या 14व्या वर्षी या खेळाडूने बघा डीपीएल पर्व 11 मध्ये तो खेळताना नक्कीच दिसेल. आणि राजवीर फायटर्स या संघाकडनं ते नक्कीच खेळताना दिसू शकतील. शंतनू नांदिस्कर खेळाडू छोटासाच खेळाडू आहे, कारनामे मात्र खूप मोठे आहेत. वय वर्ष 14. अलॉंग द कार्पेट या ठिकाणी खेळला गेलाय. या बॉलवरती जर पाहायला गेलं तर चेंडू दंदनकर सीमा रेषा पलीकडे चौकार. कमॉन डीजे. डीजे थँक्यू, डीजे थँक्यू. 3 धावांची आवश्यकता 5 बॉल मध्ये. यावेळेला मोठा प्रहार, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क, सिक्सर. मॅच फिनिश. मॅच जिंकले करंजाळी संघानं. अभिनंदन करूयात. कमॉन डीजे. दापोलीचे विराट कोहली तुमच्या समोर आहेत.